हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं जीव हरी नाम देह झाला वृंदावन हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटी चालळा रे लागला लागला भेटी चालळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा हो भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा वारा पावसात तूच ऊन सावलीचा रंग गातो गुणगान तुझे त्याचे होऊ दे अभंग वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण जीव हरी नाम देह झाला वृंदावन जीव हरी नाम देह झाला वृंदावन भेटी चालळा रे आज या ठिकाणी भक्तशक्ती संस्था सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या ठिकाणी मौजे राजपिंपळे हरिभक्तपरायण रामजी महाराज मुळे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या राजपिंपरी गावात आणि जवळजवळ परिसरात संस्था नव्हती अशी भक्तिशक्ती संगम भक्तीचं काय महात्म्य आहे आणि त्याला शक्तीची कशी गरज आहे याचं असणारं उगमस्थान आपल्या राजपिंपरी येथे श्री हरिभक्तपरायण राम महाराज मुळे आणि बाकी गावाचं सहकार्य तसंच भाऊसाहेब महाराजचा आशीर्वाद सर्वांच्या सहकार्यानं ज्ञानदानाचं काम मुलाला नवीन संस्काराची गरज आहे संस्कार दिले तरच मुलं माणूस म्हणून जगतील संस्कार नाही दिले तर मुलं हे माणूस पण जीवन जगत नाही राक्षस पण जीवन जगतात राक्षस जीवन कोणतं स्वेच्छे मन मानेल तसं वागणं आणि पारमार्थिक जीवन म्हणजे शास्त्र धर्म संत महात्मे ऋषीमुनी यांच्या आशीर्वादानं जीवन जगणं याला मानव म्हणतात मन मानेल तसं प्रपंचात वागणं याला दानव म्हणतात हा मानवातला दानवपणा बालवयातच मुलावर संस्कार केले तरच तो राक्षसपणा जाऊ शकतो संस्कार नाही दिले तर तोच असणारा मुलगा राक्षसासारखा वागून आईला आई म्हणत नाही बापाला बाप म्हणत नाही आज ही संस्काराची गरज आहे। ओम ज्ञानेश श्री संत जगद्गुरु
तुकाराम महाराज भक्तिशक्ती वारकरी शिक्षण संस्था राजपिंपरी, आज आपण सर्व उपस्थित आहात। आज खरं खूप पुण्याचे दिवस आहे। याच्या कारणे एकतर आषाढी एकादशी जवळजवळ येत आहे। आपण सर्व वारकरी आहात। संतांना आपलं आयुष्य चांगलं मार्गदर्शन सर्वांना उपस्थित व्हावा, त्याचा पुण्यही आशीर्वाद ज्येष्ठ श्रेष्ठ यांच्या मार्गदर्शनाने आयुष्य खूप प्रगतिशील व्हावा, या हेतूने संतांना ज्येष्ठांना आपल्यासाठी काही करून ठेवलेलं नाही आहे, फक्त मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत राहिलेले आहे। गुरु तो असतो जे आपल्या शिष्याला खूप मार्गदर्शन देतात, आशीर्वाद देतात आणि रक्षण करतात। शिष्य तो असतो जे आपल्या गुरुच्या सान्निध्यात राहून त्यांच्याच मार्गदर्शनाने पुढे नेणारा तो खरं शिष्य असतात। असं आमचा जवळचे खूप प्रेमळ असलेले हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज जोशी यांच्याच नेतृत्वामध्ये असलेले हरिभक्त परायण राम महाराज मुळे यांना खूप भाग्यांचा गुरु असे प्राप्त झालेले आणि शिष्य पण तसं प्राप्त झालेले। साधू संतांचा कृपा आशीर्वादाने आजच्या दिवशी सर्वांना खूप खूप शुभ आशीर्वाद। श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे, कारण सर्व महाराज मंडळीच्या वतीने हा संस्थेचं उद्घाटन पूर्ण पार पडत आहे। भगवान करो बाबाच्या हातून या संस्थेत अनेक विद्यार्थी घडो जे आई बापाला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही। आज आपण बघतो या कलियुगामध्ये नको त्या मार्गाने माणूस जातोय। आज व्यसनाआधी खूप चालली मुलं तरुण पोरी आपण बघतो, म्हणजे बापाला दारू पिऊन लाटा मारून घराच्या बाहेर काढतात, पण असं संस्थेमध्ये टाकलं की बापाला बाप आणि आईला आई म्हणतो। कारण तुम्हाला सांगतो पैसे खूप कमवतात, पण याचा उपयोग नाही, ज्ञानाची गरज आहे। म्हणून बाबाच्या हाताने सतत विद्यार्थी घडो हीच मी सर्वांच्या वतीने भगवान त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो। राम महाराजांनी ही भक्ती शक्ती वारकरी संप्रदाय संस्था ही जी काढली जी संकल्पना आहे, कारण ही संकल्पना फक्त सात्विक माणसाच्याच मनात येते। काही काहीला ज्ञान नसून सुद्धा मन जर सात्विक असेल, त्याचं आचरण जर सात्विक असेल, आईवडिलाची सेवा करायची ही जर भावना असेल, तर त्याला बुद्धी ही दाता येते, बुद्धीचा दाता आहे आणि बुद्धी त्याला चांगली निर्माण होती। म्हणून त्याची दिनचर्या चांगली असावी। सकाळी उठल्यानंतर स्नान करणं, देवाची पूजा करणं, ही दिनचर्या ज्या मुलाच्या आयुष्यामध्ये येण्याकरता असे संस्कार संस्था लागतात। मानवी जीवनामध्ये जगत म्हटलं की त्याला आकार असतो आणि ईश्वर म्हटलं की ते निराकार असतं। आकाराला जे येतं त्याच्याकडं नाही पाहिलं की त्याच्यात विकार तयार होतो। आकाराला आलेलं एखादं भांडं असेल आणि आपण ते भांडं जर तसंच ठेवून दिलं तर ते काही दिवसानं काय होऊन जाईल, खराब होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही। आकाराला विकार तयार होतो, पण आकाराला जर संस्कार दिला तर तोच असणारा आकार कुठंतरी चांगला बनतो। पूर्वी शाळाचे 4 प्रकार होते, त्यातली पहिली शाळा होती घर। पहिलं बऱ्याच माणसाला घरातून शिकता येत होतं। आता घरचे जर पुढ्या तोंडात फाडून टाकीत असतील तर पोरांनी काय शिकायचं? घरी शाळाच असते। इथं वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती। म्हणून अनेक वेळेला आपण जर नीट राहिलं, कदाचित मला व्यसनी माणसाला सांगायचे तुम्ही व्यसन सोडणार नाही ते एका वेळेला सांगितलं ना, पण निदान पोरा देखत करू नका, कारण घरी शाळा आहे, त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो। दुसरी शाळा आहे, त्या शाळेचं नाव आहे मंदिर। ज्यावेळेला आपण मंदिरात जातो आणि त्या मंदिरामध्ये भजनासारखे वेगळे उपक्रम असतात,
वेगवेगळ्या कथा कीर्तन असतात, त्याच्यातून आपल्याला जे शिकता येतं. मंदिरालाही शास्त्रकारानं शाळात म्हटलेले. एवं चतुर्विधा शाळा, हा शाळेचे 4 प्रकार केलेले आहेत आणि त्यातली असणारी मंदिर ही दुसरी शाळा आहे. तिसरी शाळा आहे महाराज भौतिक ज्ञान प्राप्त करण्याची, जी अजून आहे, जिला आपण सगळेजण त्या शाळेतून शिकून आलोत. आणि ही 5वी जी शाळा आहे, 4थी जी शाळा आहे, त्याला गुरुकुल म्हणतात. ज्या गुरुकुलाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. म्हणून या प्रत्येकातून आपल्याला काहीतरी घेता येईल आणि ते घेत राहावं. सगळ्यांनीच या कार्यासाठी तनमन धनानं सहकार्य करावं. भेटीचा लळा रे लागला लागला, भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला